एक अटीतटीची ग्लोबल स्पर्धा, एकच प्लॅटफॉर्म पण अनेक स्टार्सचे चेहरे, एकापेक्षा एक चुरशीच्या मॅचेस, थ्रिलिंग मूव्स आणि अनएक्सपेक्टेड रिझल्ट. बस 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 मला सांगा, हार्डकोर चेस फॅन्सना अजून काय पाहिजे? जर तुम्ही सुद्धा अशा चेस फॅन क्लबमध्ये असाल तर कमाल मॅचेस बघण्यासाठी पॉपकॉर्न घेऊन रेडी राहा. कारण बुद्धिबळाच्या जगात आता चर्चेत आली आहे एक महत्त्वाची स्पर्धा, आणि ही स्पर्धा आहे ग्लोबल चेस लीग म्हणजेच GCL सीझन 3. या लीगमध्ये भारतीय बुद्धिबळ क्षेत्रातले दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद, आपला नवा यंग जागतिक विजेता डी गुकेश आणि याचसोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक मातब्बर प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बुद्धिबळ जगतात याबद्दलची एक्साइटमेंट आता अगदी शिगेला पोहोचली. म्हणूनच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत GCL सीझन 3चं स्वरूप, त्यातले महत्त्वाचे खेळाडू, संघ आणि यंदाच्या लीगमध्ये झालेले सगळ्यात मोठे बदल. चला तर मग बघूयात एव्हरीथिंग यू नीड टू नो अबाउट GCL. GCL म्हणजे काय तर ग्लोबल लीग चॅम्पियनशिप ही नाविन्यपूर्ण आणि नावाप्रमाणेच ग्लोबल म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तराची बुद्धिबळ स्पर्धा आहे. यात वेगवेगळ्या देशातले ग्रँड मास्टर्स, युवा खेळाडू, महिला खेळाडू आणि चेस लेजंड्स एकत्र एका टीममध्ये खेळतात. जनरली बुद्धिबळ स्पर्धेत रँकिंग्स, रिझल्ट हे सगळं खेळाडूच्या इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सवर ठरतं. पण या स्पर्धेची मजा ही आहे की ही स्पर्धा केवळ वैयक्तिक खेळावर आधारित नाही आहे, तर ही स्पर्धा होते टीम फॉर्मॅटमध्ये, जिथे टीमवर्कचा, स्ट्रॅटेजीचा आणि खेळाडूंच्या स्मार्ट प्लेचा कस लागतो. ही स्पर्धा आता हळूहळू पॉप्युलर होती, पण ही काही या स्पर्धेची पहिली वेळ नाही आहे. GCLचा हा 3रा सीझन असून या स्पर्धेच्या युनिक फॉर्मॅटमुळे मागच्या 2ही सीझनला सुद्धा फॅन्सचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. पहिला सीझन झाला होता लंडनमध्ये, तर दुसरा सीझन जपानमध्ये झाला होता. आता बघूयात यंदा या स्पर्धेचं मुख्य आकर्षण काय आहे. GCL 3 मध्ये सगळ्यात मोठं अट्रॅक्शन यावेळी असणार आहे भारताचा अभिमान, जागतिक ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांचा सहभाग. त्याचबरोबर सध्या बुद्धिबळ विश्वात सर्वाधिक चर्चेत असलेला डी गुकेश, जो नुकताच FIDE कॅन्डिडेट टूर्नामेंट जिंकून वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरलाय. त्यांची ही पहिली GCL स्पर्धा असणार आहे. सो हे यंदाचं हायलाईट नक्कीच आहे. पण एक चाहत्यांना जरा नाराज करणारी गोष्ट म्हणजे मागच्या वर्षीचा चॅम्पियन आणि जगात सर्वोच्च रेटिंग असलेला लोकप्रिय खेळाडू मॅग्नस कार्लसन यंदा या लीगमध्ये सहभागी होणार नाहीये. आता बघूयात ग्लोबल चेस लीगमध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या टीम कोणकोणत्या आहेत. यंदा GCL 3 मध्ये असणार आहेत मागच्या वर्षीचे विनर असलेले त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स. त्याचसोबत आहेत PGB अलास्कियन नाइट्स, अपग्रेड मुंबा मास्टर, गँग्स ग्रँड मास्टर अल्फेनी SG पायपर्स आणि अमेरिकन गेमबेट्स. या सगळ्या टीम्स आता या लीगमध्ये भारतातला डेब्यू करणार आहेत. प्रत्येक संघात असतील 6 खेळाडू, एक आयकॉन प्लेयर, 2 मेल प्लेयर्स, 2 फिमेल प्लेयर आणि शिवाय एक अंडर 21 प्रॉजिडी सुद्धा. मुंबईमध्ये सुरू असलेल्या ड्राफ्ट सिस्टीममध्ये या खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. यातले काही प्रमुख आयकॉन प्लेयर्स बघूयात. हिकारू नाकामुरा, फॅबियानो कारुआना, एलिरेझा फिरोजा, जिम हाऊ यिफान, आर प्रज्ञानंद, अर्जुन एरिगेसी, कोनेरू हम्पी, अनिस गिरी यासारखे उत्तमोत्तम खेळाडू यात असणार आहेत आणि स्पर्धेची शोभा वाढवणार आहेत. आणि स्पर्धेचं वैशिष्ट्य हे आहे की ही लीग खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये काही आधीपासूनच नामांकित ग्रँडमास्टर्स आहेत, तर काही अंडर 21 वर्गातील उगम पावणारे भविष्याचे चॅम्पियन्स आहेत. त्यामुळे स्पर्धेचं स्वरूप एकदम हटके, पण स्पर्धेचा थरार आणि दर्जा मात्र गेल्या 2ही वर्षांप्रमाणे जबरदस्त आहे. तर अशी ही GCL केवळ स्पर्धा नाहीये, तर चेस प्लेयर्ससाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे, जिथे विविध वयोगटातील, विविध देशातील आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील खेळाडू एकत्र येऊन चेसचा एक कमाल जागतिक अनुभव प्रेक्षकांना देतील. या लीगचा उद्देश आहे बुद्धिबळाला नव्या पिढीपर्यंत नेणं आणि या खेळाला करिअर म्हणून प्रोत्साहन देणं. भारतासारख्या देशात जिथे ऑलरेडी चेसची क्रेज वाढतीये, तिथे हा ग्लोबल चेस लीग सीझन 3 होणं ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. वर्ल्ड्स ओनली ऑफिशियल जेंडर इन्क्लुझिव्ह लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लीगचा आयोजक आणि टेक महिंद्राच्या GCL टीमचे प्रमुख पीयूष दुबे यांनी तर सांगितले की या लीगमुळे बुद्धिबळ अधिक ग्लोबल आणि इंटरेस्टिंग व्हायला मदत होणार आहे. GCL 3 ची ड्राफ्टिंग प्रक्रिया आता मुंबईत पार पडेल आणि मग त्यानंतर संपूर्ण लीग काही आठवड्यातच सुरू होणार आहे. स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीनं खेळवली जाईल, म्हणजेच प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध खेळेल. त्यानंतर टॉप 2 टीम्स पात्र ठरतील फायनलसाठी. सो मॅग्नस कार्लसन नसला तरी या लीगमध्ये स्पर्धेचा थरार अजिबात कमी होणार नाहीये. मग गेट रेडी टू सेलिब्रेट इंटेलिजन्स, क्रिएटिव्हिटी अँड टीमवर्क.
कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करणार आहे, तुमचा आवडता आयकॉन प्लेअर कोण आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा AGC स्पोर्ट्सला. धन्यवाद.